तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मी आज आलेलो आहे संगमनेर जवळील अकोले तालुक्यातील पांगरी या गावामध्ये, जे की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तिथं पाहायला मिळतं। मित्रांनो, टोमॅटो या पिकामध्ये आपल्याला एक प्रमुख समस्या तिथं पाहायला मिळते। तर ती समस्या काय आहे मित्रांनो? टोमॅटो पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नाग अळीचा तिथं प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतं। मित्रांनो, नाग अळीचे नियंत्रण करण्यासाठी मी आज तुम्हाला एक जबरदस्त सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, जेणेकरून जर तुम्ही पतंगच नियंत्रण जर केला नाग अळीचा, तर नाग अळी आपल्या पानावरती येणार नाही आणि आपल्या पानाला तिथं डॅमेज करणार नाही। मित्रांनो, तुम्ही किती रासायनिक कीटकनाशकाच्या जर फवारणी घेतल्या तर फक्त जी काही पानातली अळी असते तर ती नियंत्रण झालेली पाहायला मिळते, परंतु जी काही नाग अळीचा जो पतंग असतो टुटा ॲब्सोल्यूटचा, तर तो तिथं कंट्रोल होत नाही। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर नाग अळीच्या खूप साऱ्या ज्या काही स्पेसिस आहेत तर ते पाहायला मिळतात, परंतु स्पेशली टोमॅटो या पिकामध्ये आपल्याला टुटा ॲब्सोल्यूटा या नावाची जी काही प्रजाती आहे तर तिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं। पूर्णपणे जे काही पानं आहेत आपले तर ते टोमॅटोची तिथं डॅमेज झालेलं पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, ही जी काही टुटा ॲब्सोल्यूटा हिची जी जीवनचक्र आहे तर बऱ्यापैकी 30 ते 35 दिवसाच्या आसपास जीवनचक्र असल्यामुळं हिचं जे रिप्रोडक्शन सायकल आहे तर ती अतिशय फास्ट आहे आणि एकंदरीत एक जरी तुमचा पतंग तुमच्या शेतामध्ये आले टोमॅटोच्या, तर असंख्य जे काही पतंग आहेत तर ते येत्या महिनाभरामध्ये आपल्याला तिथं तयार झालेले पाहायला मिळतील। परंतु पतंग नियंत्रण कंट्रोल करण्यासाठी रामबाण उपाय मी इथं तुम्हाला लाईव्ह मध्ये पाहायला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, तुम्ही याचं ऑब्झर्वेशन करू शकता। हा एक विशिष्ट प्रकारचा सापळा आहे, तुम्ही इथं पाहू शकता। हा त्रिकोणी कलरचा सापळा आहे आणि याच्यामध्ये एक लाल रंगाची जी काही वडी आहे तर ती वडी सुद्धा इथं दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, हा जो काही सापळा आहे तर तो आहे पाटील बायोटेक कंपनीचा मोक्षकारी टोमॅटो कॅप्चर या नावाचा सापळा। मित्रांनो, हा सापळा काय काम करतो, कशा प्रकारे नाग अळीला कंट्रोल करतो, अतिशय थोडक्यात सांगतो। आपल्या शेतामध्ये याला कशा प्रकारे बसवायचंय तर ते सुद्धा मी तुम्हाला इथं लाईव्ह मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा जो काही सापळा दाखवलाय तर तो माझ्या हातामध्ये आहे। ही आहे मोक्षकारी टोमॅटो कॅप्चरची लूर, ज्याला आपण तुम्ही वडी म्हणू शकता, आणि हा आहे जो काही स्टिकी ट्रॅप, ज्याच्यावरती ज्या काही लिप मायनर ज्याला आपण नाग अळी म्हणतो तर त्याचे जे काही पतंग आहेत तर ते वरती येऊन चिपकणार आहेत आणि याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध असल्यामुळं जे काही नाग अळीचे पतंग आहेत तर ते याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे। आता लाईव्ह मध्ये मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला हे जे काही ट्रॅप आहे तर तो कशा प्रकारे इथं सेट करणं गरजेचं आहे। मित्रांनो, शक्यतो ज्यावेळेस तुम्ही हा ट्रॅप फोडताल तर हँड ग्लोव्ज किंवा हातमोजे आपण ज्याला म्हणतो किंवा प्लॅस्टिकची पिशवी तिथं वापरणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, हा अशा प्रकारे एक स्टिकी ट्रॅप आपल्याला याच्यासोबत आलेला पाहायला मिळतोय आणि ही वडी आपल्याला फोडून घ्यायची। सगळ्यात अगोदर हा जो काही सापळा आहे तर आपल्याला सेट करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला सेट करताना एकदम चिपचिप असल्यामुळे शक्यतो आता हँड ग्लोव्ज वापरण्याचा प्रयत्न करा। असं आपल्याला अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं बरोबर हे जे फोल्ड केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता एक अटॅचमेंट दिलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे जी अटॅचमेंट आहे तर ती करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपला एक सापळा तिथं तयारच होत आहे। आता याच्यामध्ये जी काही लूर आहे मित्रांनो, तर त्या लूरला सुद्धा शक्यतो हात लावू नका। तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एक लाल कलरची जी काही लूर ज्याला आपण वडी म्हणतो तर ती दिलेली आहे। आपल्याला ही जी वडी आहे तर ही फक्त आपल्याला हा जो काही आपला सापळा तयार केलेला आहे आपण तर त्याच्यामध्ये टाकायची। एक काळजी घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ही वडी फोडता तर हिला शक्यतो जो काही हात आहे तर तो लागू देऊ नका। डायरेक्ट आपल्याला जी वडी आहे तर ही सापळ्यामध्ये टाकायची। तर मित्रांनो, हा जो काही परिपूर्ण सापळा आपला टोमॅटो कॅप्चरचा इथं तयार झालेला आहे। मित्रांनो, आता होतं काय, आपल्याला हा सापळा कशा प्रकारे बसवायचा आहे ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, जशी जशी आपल्या पिकाची टोमॅटोची उंची वाढत जाईल तर आपल्याला बऱ्यापैकी टोमॅटोच्या झाडापासून एक अर्ध्या फुटाच्या आसपास उंचीवर हा जो काही सापळा आहे तर एखाद्या दोरीच्या किंवा तारेच्या सहाय्याने अशा प्रकारे बांधून द्यायचा आहे। एका एकरामध्ये शेतकरी मित्रांनो 8 ते 10 जे काही आपले टोमॅटो कॅप्चरचे सापळे आहेत तर ते जर बसवले तर निश्चितच खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला आपल्या जी काही नाग अळीवरती तिथं झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच तुमचा जो काही फवारण्याचा खर्च आहे तर तो सुद्धा तिथं इनडायरेक्टली कमी होणार आहे। तर मित्रांनो, यावर्षी आवर्जून वापरून पहा टोमॅटो कॅप्चर सापळा आपल्या टोमॅटो या पिकामध्ये। धन्यवाद।